रामकृष्ण हरी माऊली. विठ्ठल आमुचे जीवन, विठ्ठल आमुचे धन, विठ्ठल आमुचा जिव्हाळा, विठ्ठल माऊली गोपाळ. नमस्कार प्रेक्षकांनो, माय मराठी चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण या भागात विठ्ठल या शब्दाचा अर्थ, पांडुरंग नावाचा उगम आणि यामागील संतांचे महान तत्वज्ञान अगदी सोप्या भाषेत थेट संतांच्या अभंगाच्या आधारासहित जाणून घेणार आहोत. मित्रांनो, विठ्ठल हा दुसरा तिसरा कोणी नसून भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे. आपल्या लाडक्या भक्त पुंडलिकासाठी ते या पृथ्वीवर आले. कंसाचा वध करून या हरी मग आले पंढरपुरी. पुंडलिकाच्या भेटीसाठी परब्रह्म आले जगजेटी. म्हणजेच कंसाचा वध केल्यानंतर श्रीकृष्ण स्वतः पंढरपूरला आले आणि भक्त पुंडलिकाने दिलेल्या विटेवर, म्हणजेच मराठीत वीट, आणि जो ठला म्हणजेच उभा राहिला तोच आमचा विठ्ठल. आता वारीतल्या सर्वात लोकप्रिय गजराकडे वळूया, तो म्हणजे पांडुरंग. विठ्ठलाची मूर्ती तर काळी सावळी आहे, मग त्याला पांडुरंग म्हणजे पांढऱ्या रंगाचा का म्हणतात? तर याचे कारण विठ्ठलाच्या मूर्तीच्या मस्तकावर साक्षात शिवलिंग विराजमान आहे. पांडुरंग हा शिवाचाच अवतार आहे, तेव्हा हरी आणि हराचे अद्वैत ऐक्य याला आपण पांडुरंग म्हणतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे हरी आणि हर दोन्ही एकची एकांग घर. हरी तो हर, हर तो हरी, दोन्ही एकची विटेवरी. आणि याच हरिहर ऐक्याचे अद्भुत तत्वज्ञान सांगताना आपली ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात, मुकुटाचे ठाई शिवलिंग ज्याच्या, तोची हा विठ्ठल आमुचा. याचा अर्थ असा की पंढरीच्या विटेवर विष्णू आणि शिवाचा कोणताही भेद उरत नाही. हेच वारीचे सर्वात मोठे तत्वज्ञान आहे. अद्वैत आणि समता. वारी आपल्याला हेच शिकवते, समाजात कोणताही जिवंत भेद नाही. जेव्हा आपण एकमेकांच्या पाया पडतो तेव्हा आपल्या अहंकार गळून पडतो. समोरच्या माणसातही आपल्याला विठ्ठल दिसू लागतो. विश्वातील प्रत्येक जीवात भगवंत पाहणे हेच माऊलींनी दिलेल्या पसायदानाचे खरे तत्वज्ञान आहे. तर माऊली, विठ्ठल आणि पांडुरंग या नावामध्ये सामावलेली शक्ती, समता आणि संतांचा अमूल्य आधार आज आपण अनुभवला. कसा वाटला हा भाग कमेंटमध्ये जरूर सांगा. यासारख्या पुढील भागात परत भेटूया.